नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये लिपिक त्याचबरोबर शिपाई पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पात्रता कोणतीही पदवी किंबहुना 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, ज्यासाठी तुम्हाला वेतन 12,500 15,200 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये नोकरी तुमची राहणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। दी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित यवतमाळ यांच्यामार्फत ही नोकरी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक त्याचबरोबर सहाय्यक कर्मचारी अर्थात शिपाई पदांच्या भरतीकरता ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एक चांगली बँक आहे मित्रांनो, तुम्हाला स्टेबल जॉब त्या ठिकाणी मिळू शकतो, कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळू शकते, त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता। बघूया पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे। तर बघा, 2 वेगवेगळी पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत, ज्यासाठी त्यांनी जाहिरात मागवलेली आहे। ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कनिष्ठ लिपिक याच्या टोटल 119 जागा आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत मित्रांनो, ज्यासाठी वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष राहणार आहे। कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 45 गुणांसह उत्तीर्ण असावा असं त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर इतर पात्रतामध्ये JDCA तसेच CIB किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य, या व्यतिरिक्त संगणकाचे ज्ञान आवश्यक राहील असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। दुसरं पद आहे सहाय्यक कर्मचारी शिपाईचं, ज्याच्या 14 जागा आहेत। अगेन 18 ते 35 वर्ष एज लिमिट याचं राहील। 10वी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता या पदासाठी अप्लाय करण्यासाठी। इतर पात्रता कोणतीच मागितलेली नाही आहे, सो प्लेन 10 पासवर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता। मात्र सर्वात महत्त्वाचं पद आहे कनिष्ठ लिपिकचं, ज्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर किमान 50% त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते 30/9/2025 ला कंप्लीट पाहिजे, या डेटनुसार तुम्हाला मेजर करायचं आहे। यामध्ये परीक्षा विधीन कालावधी अर्थात प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला जवळपास 7,000 रुपये शिपाई आणि 11,000 रुपये जे आहे ते लिपिक पदासाठी सॅलरी मिळेल। तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कनिष्ठ लिपिकसाठी 15,000 अधिक DA अधिक HRA ही सॅलरी मिळणार आहे। तर सहाय्यक कर्मचारी शिपाईसाठी 12,200 अधिक DA अधिक HRA ही सॅलरी मिळणार आहे। सो नक्कीच या ठिकाणी स्टेबल जॉब आहे मित्रांनो, सॅलरी तुम्हाला चांगली मिळत आहे। जवळपास जिल्ह्यामधले कॅन्डिडेट असाल किंवा महाराष्ट्रामधून कुठेही असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो निवड कशा प्रकारे होणार आहे, फार इम्पॉर्टंट गोष्ट या भरतीबाबतची। ज्यामध्ये पहिला तर ऑनलाईन एक्झाम होईल 90 गुणांची, ज्यामध्ये तुम्हाला बँकिंग, मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य, गणित व बुद्धिमत्ता चाचणी याबाबतचे क्वेश्चन विचारण्यात येईल। त्यानंतर कागदपत्र पडताळणी तुमची होणार आहे मित्रांनो या एक्झाम नंतर। त्यानंतर तिसरी स्टेज असणार आहे, ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक सहाय्यक कर्मचारी शिपाई पदासाठी 10 गुणांची त्या ठिकाणी मुलाखत घेण्यात येईल। मौखिक मुलाखती असणार आहेत, ज्यामध्ये 5 गुण हे शैक्षणिक पात्रतेकरता राहील, तर 5 गुण हे मुलाखतीकरता राहणार आहेत। या व्यतिरिक्त तुम्ही जर गैरहजर राहिला मुलाखतीस तर तुम्हाला अंतिम निवडीस पात्र राहणार नाही तुम्ही, त्यामुळे सर्व स्टेजेस तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। भले तुम्हाला कितीही मार्क पडू देत, रिटर्न टेस्टमध्ये किंवा कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल राहायचं आहे इंटरव्ह्यूसाठी, तरच तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। उमेदवारांची निवड यादी जी असणार ती 100 गुणांची त्यानुसार त्या ठिकाणी करण्यात येईल। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने यासाठी ydccbank.com या वेबसाईटला व्हिजिट करून अप्लाय करायचा आहे। यासाठी ऍप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता 1062 रुपये फॉर्म फी, सर्वांना सेमच फॉर्म फी मित्रांनो त्यांनी आकारलेली आहे। ऑनलाईन अप्लाय करताना दोन्ही पदांसाठी तुम्हाला सेमच फॉर्म फी भरायची आहे। जर तुम्ही 2 फॉर्म भरणार असाल तर नक्कीच सेपरेट फॉर्म फी भरावी लागेल, त्या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। महत्त्वाचे डेट्स याच्या एक वेळ बघून घ्या। 18/9/2025 पासून सुरुवात होत आहे, 30/9/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। 12 ते 13 दिवसांचाच टाइम किंवा 14 दिवसांचा टाइम आपण म्हणू शकतो, या ठिकाणी मॅक्झिमम त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो अर्ज करायचा आहे, हे लक्षात घ्या। लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क 9/9/25 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। या ठिकाणी परीक्षा दिनांक, परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक, मुलाखत दिनांक या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर वेबसाईटवर कळवण्यात येतील, ज्यासाठी तुम्ही वेबसाईट चेक करू शकता। सो एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे या भरतीसाठी मित्रांनो आवश्यक आहे। या भरतीचा डिटेल अपडेट तुम्हाला महाजॉब ॲपवर किंवा वेबसाईटवर पाहता येईल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे। महाजॉब.com या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जी लिंक आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे ॲप्लिकेशनसाठी नोटिफिकेशन आहे ती रीड करू शकता आणि त्या ठिकाणी जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता। फार चांगली संधी आहे मित्रांनो। महत्त्वाची 2 जी पदे आहेत त्यापैकी कनिष्ठ लिपिक पदासाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। भरपूर कॅन्डिडेट 45% पदवीधर असतात, ते सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। लक्षात घ्या,
सरकारी नसला तरी सहकारी जॉब आहे, एक स्टेबल जॉब आहे, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे. सध्या नोकरी फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जॉब मिळवणे येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत, त्यामुळे काही दिवसांसाठी नोकर भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी ज्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्यासाठी अप्लाय करून तुम्ही त्या ठिकाणी ती जॉब मिळवणे महत्त्वाचं राहील. यासाठी तुम्ही मेक शुअर imahajobcom वेबसाईटला व्हिजिट करत राहा. तिथे मी अपडेट या ठिकाणी करत राहीन. यापुढेही याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.